मित्रांनो बाबाने सांगितलं उद्या पावरगाव मध्ये आमचा कार्यक्रम आहे बघा मित्रांनो, हे आमचा गेट आहे. आता लागतोय म्हणजे सुरुवात झाली लागायची. असं वाटतं पहिल्या दिवस काम करायला भावा? आनंदात आहे भैया. हा ना, कसा वाटतंय तुला भाऊ? आणि हे बघा आमची स्टेज पूर्ण तर स्टेज लागायची सुरुवात झाली. तर मित्रांनो आम्ही आता जिथं राहत आहोत आजपासून हेच आमचं घर आहे. आजूबाजूचे लोक आहे, हेच आमची फॅमिली आहे, आमची मित्र आहे, म्हणजे आता सगळे हेच आहे आमचं. अरे 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 हे कुठली पद्धतीची आंघोळ आहे तुझी? अरे पूरा पब्लिक तो खडे आहे, इसके लिए कोने में आके नहीं हारा है. तर मित्रांनो सर्व माणसं आता जेवायला बसल्या, बघू शकता किती माणसं आहे तिथे जेवण काढतात हे बघा. मित्रांनो मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. माझा नवरा आता थोडा वेळ झाला तो मार्केटमध्ये गेला होता चहा प्यासाठी आणि त्याला तिकडे 4-5 लोकांनी बोलवले आणि म्हणजे बोलवायची पद्धत त्यांची बरोबर नव्हती. म्हणजे आवाज देताना ते हे नाही बोलले की दादा इकडे ये, त्यांची टोनिंग ही होती कि ये तमाशगिर इकडे ये ना. मतलब तमाशे वाले को इतना लोग ऐसा गिरा के बात क्यों करते हैं? मतलब हम भी तो इंसान ही है ना, अपना घर बार छोड़ के हम भी तमाशे में अपने साथ में ना काम करते, सुख का 2 रोटी खाते ना, किसी से झगड़ा ना झंझट. मगर मैं क्या दोस्तों मैं कमाने आया, मैं क्यों झगड़ा करूँ किससे? नमस्कार मित्रांनो, परत तुमचं एकदा स्वागत आहे बिहाई लडका मैठी लडका चॅनल में. तर आता मित्रांनो आम्ही गावामध्ये पोहोचलो जिथं आमचा कार्यक्रम आहे. हे बघा माझा मित्र आला मला हेल्प करायला. हे बॅग आहे ना मला उठत नाही कारण की माझे हात दुखते, त्यामुळे माझ्या मित्राला बोलवलाय. त्याच्या गावाचं नाव ब्राह्मण गाव आहे. आणि मित्रांनो इथे आज आमचा पहिला कार्यक्रम आहे. खूप मजा येणार आहे, खूप बरा वाटतं. आमचा पहिला कार्यक्रम आहे आणि 50-60 माणसं इथं कामाला आहे. आणि मी तुम्हाला दाखवतो, हे बघा हे टँकर आहे जिथं आम्ही पाणी पिऊ शकतो नाही का. आणि तुम्हाला दाखवतो मोनू कैसा आहे? एकदम बढ़िया. ये सब अपने जूने कलाकार है. आणि अपना ये देखो और एक मेरा दोस्त है जो बहुत अच्छा है बेचारा. ये देखो हंसराज, बढ़िया है ना? हाथ तो मिला ले. हाँ मेरा भाई सही है. खाओ नाश्ता कर लिया? अभी कर रहा है. ओके वो दोस्त ने उसको नाश्ता लेके आया. तर मित्रांनो हे बघा आता ही लेडीज लक्झरी आहे, याच्यामध्ये लेडीज राहतात. आणि हे बघा आमच्या आचारी, हे आचारी लय भारी जेवण बनवतो मस्त पैकी. का हो भैया? हाँ बोल ना भाई. का बने बरा? हाँ दाल चावल फ्राई. हाथ साला ये आने के बाद ये बने बेकार है हाथ साला. तो आज मित्रांनो दाल चावल बनणार आहे, खूप मजा येणार आम्हाला. आणि मी तुम्हाला घेऊन जातो, माझी बायकोकडे घेऊन जातो तुम्हाला. तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. मित्रांनो हे बघा आमची रावटी, हे पूर्ण रावटी आहे बघा. सर्व कलाकार बसले आणि म्हणजे बायको बघा कुठे इकडे. ए देख नाटक बघा किती आहे. झोपली आल्यानंतर लगेच. खुलली का आता तुझी झोप? हा आता उठलो मी. हे बघा कसे गुड मॉर्निंग ने सर्वांना. गुड मॉर्निंग. कसा वाटतो मित्रांनो? ह्यांच्या इन लोग का पहला टाइम, मतलब लोग पहली बार तमाशे में आए, तो कैसा लग रहा है? एक्सपीरियंस कैसा लग रहा है? बहुत अति उत्तम. कैसा होता है ना? मतलब इनको पता नहीं एक्चुअली स्टेज कैसा लगेगा इनको. तेरे कैसा लग रहा है रे? अच्छा लग रहा है. अच्छा लग रहा है. हाँ उसको अच्छा लगेगा ही, वो कुछ होता है. और ये देखो बाकी सब कलाकार भी बैठे. ये आंघोळ झाला का रे तुझा? हा आंघोळ झाला का? झाली. इथं फक्त तोंड धुतात, आंघोळ करतात ना लवकर. स्वतःचे विचार ना आता उठून आला. आणि हे बघा ही माझी पादरी बायको. काय पादरी बायको? उठले जागा साफ केले बघ, हात किती घाण झाले. नाही बायकोने एकटा साफ केला, बरा वाटला मला. आणि हे बघा वर करा. हे छोटा हाती आमच्या. काय रे बरी आहे ना? छोटा हाती आमच्या इकडचा. आता माझी बायको सोबत मी बोलतो थोडासा, तुम्ही असाच व्हिडिओला कंटिन्यू करा. तर मित्रांनो आम्ही बाहेर आलोय, तुम्ही बघू शकता आपल्या माणसं बसले. कसं वाटतं पहिल्या दिवस काम करायला भावा? आनंदात आहे भैया. हा ना, कसा वाटतोय तुला भाऊ? तुला बरा वाटतं. आणि हे बघा आमची स्टेज पूर्ण तर स्टेज लागायची सुरुवात झाली आमची. आणि आता बाहेर जातो कारण की आम्हाला नाश्ता पण आणायचा मित्रांनो. तर बाहेर जाऊन नाश्ता घेतो. आणि हे आपले बाबा आहे, हे बघा तुम्हाला दाखवतो. हे जसे दिसतात तसे ना अख्खी बंडल ह्याच्याकडे असते. बाबा लय खतरनाक आहे. आणि उद्या कुठलं गाव आहे? उद्या आपलं धुळे जवळ झोडका मध्ये आपला उद्या पण कार्यक्रम मित्रांनो. तुम्ही असाच उद्या पण तुम्हाला टाइम भेटला तर नक्की तुम्ही आमच्या तमाशा बघायला या ना बाबा. येणार तमाशा यावर्षी बघा कसं आहे. हा यावर्षी बघा खरंच लय भारी झालाय. आणि मी तुम्हाला जातो आता गेट बीट दाखवतो. बाबा नाश्ता झाला? नाही अजून नाही झाला. नाश्ता आणू का? नाही चहा आणू? चहा नको. बाबा चाय वगैरे पित नाही, पण बाबा लय खतरनाक आहे. हे बघा आता गेटाचं काम चालू आहे तिकडं, ते पण तुम्हाला दाखवतो. दोस्तों मैं आपको एक गाड़ी दिखाता हूँ जिसमें मतलब बाबा का जो कार्यक्रम का ऐड होता है. ये देखिए ये वो गाड़ी है जहाँ पर बाबा का कार्यक्रम का ऐड होता है. देखो पूरा बैनर वगैरह लगा है इस पे. और मैं आपको आगे दिखाता हूँ. देखो अपने दोस्त लोग जो काम कर रहे हैं, गेट वगैरह लग रहा है पूरा. का बाबा कसे बरे आहे ना? बरे आहे ना? नाश्ता वगैरे झाला का?
हे पण बाबा आपले मॅनेजर आहे, मतलब ही स्टेज रावटीचे मॅनेजर तेच बघतात, यांच्याकडे स्टेज तंबू आणि काय 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 असतो बाबा तुमच्याकडे, मतलब सब इनके पास रहता है, खतरनाक आहे एकदम. बघा मित्रांनो, हे आमचं गेट आहे, आता लागतोय म्हणजे सुरुवात झाली लागायची आणि इथून आम्ही बाहेर पडणार आहे आणि बाहेर जाऊन त्यात नाश्ता बिष्टा करतो, चहा वगैरे आणतो म्हणजे बायकोसाठी. तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा आणि आंघोळला पण आम्ही जाणार आहे, तुम्ही बघा आता कुठे आंघोळला जाणार आहे कसं काय. तर मित्रांनो किती मोठा जार मी घेऊन आले एकटे, तर तुम्हाला दाखवते. हे बघा बिस्तरावर ठेवले आणि माझा नवरा केव्हापासून नाश्ता आणायला गेला, म्हटला होता चहा पिऊन येतो म्हणून आणि अजून आलेला नाही. मला त्याच्यावर एवढा राग येतो ना काय सांगू. आलो नाश्ता घेऊन आलो, बोचाडी आलो. मेंटल काय बोलतो काय, बोचाडी गिचाडी कुठं होता आतापर्यंत. नाश्ता आणायला गेलो. हा ना, काय घेऊन आलं तर आता पावडे, ये साइड पावडे मिलते ज्यादा कर. आणि एवढा टाइम लागतं का आणायला तुला. हाँ तो दूर है, दुकान दूर है ना उधर. नक्की सांग काय करत होतं, सांग अरे लवकर. दुकान पे या, दुकान दूर है वहाँ पर. पागल हा ना, आता आम्हाला नाश्ता पण करायचा आहे. मित्रांनो तुम्हाला दाखवते, हे म्हणजे हे साइडला फक्त जास्त करून पाव वडे आणि ठेलच भेटतो. मैं आपको दिखाता हूँ, रुक जाओ 2 मिनट, ऐसे बने रहे वीडियो में. दोस्तों मैं आपको यहाँ का नाश्ता दिखाता हूँ. पाव वड़े मतलब क्या होता है, मुंबई साइड में पाव वड़ा मतलब कि अपना वड़ा पाव होता है, पर यहाँ का पाव वड़ा अलग होता है. ये देखिए, ये पाव वड़ा है मगर ये पाव के अंदर है सिर्फ, इसमें कुछ है नहीं अंदर. ये सिर्फ पाव का रहता है, जो पाव का ऐसा बेसन में तल के लोग दे देते हैं, उसको पाव वड़ा बोलते हैं ना. ये क्या कर रहे, हाँ ये खाने से पहले भगवान का नाम लेती है. देवाचं नाव घेतलं पाहिजे जेवताना, झोपायच्या अगोदर, उठल्यावर. तर मित्रांनो आम्ही आता जिथं राहत आहोत म्हणजे आमची रावटी तुम्ही बघितलंच असेल, जॅकनं तुम्हाला दाखवलं असेल. तर आजपासून हेच आमचं घर आहे आणि हे जे म्हणजे आजूबाजूचे लोक आहे हेच आमची फॅमिली आहे, आमची मित्र आहे, म्हणजे आता सगळे हेच आहे आमचं. अभी सब इन लोग हमारे दुश्मन भी है, दोस्त भी है, सब कुछ है, रिश्तेदार है, सब लोग है. और यही आज जो ये अपना जो रावटी है वही अपना घर है और हम लोग नाश्ता करके लेते हैं और आपको अभी फिर नदी पे जाएंगे तब दिखाएंगे, जब तक हम लोग खाना खा लेते हैं. तो दोस्तों फाइनली नाश्ता वगैरह करके हमारा हो गया. अभी मैं आपको दिखाता हूँ, यहाँ पर लोग खाने खाने बैठे, मैं आपको वो दिखाता हूँ. तर मित्रांनो सर्व माणसं आता जेवायला बसल्या, बघू शकता किती माणसं आहे तिथे जेवण काढतात हे बघा. तो दोस्तों आप लोग ने देखा सब खाने खाने बैठे और मगर मैं खाने खाने नहीं बैठा हूँ क्योंकि मुझे नहाना अभी है. देखिए ये पानी गिर रहा है, ये टैंकर है दोस्तों, इसमें से पानी आता है और ये पानी नहाने के लिए भी यूज होता है और पीने के लिए भी यही पानी यूज होता है. और मैं फटाफट नहा के लेता हूँ और खाने खाने बैठता हूँ क्योंकि मुझे भूख लगा है. आपको दिखाता हूँ मैं तमाशे में आज क्या बना है, पहले दिन खाना वो भी आपको दिखाऊंगा, वीडियो में वैसे देखते रहिए. तर मित्रांनो फायनली माझी आंघोळ झालेली आहे आणि माझा नवरा जाऊन त्याला 1 तास झाला, अजून कुठे आहे मला दिसत नाही. आंघोळ करून येतो म्हणून सांगितलं 10 मिनिटात आणि अजून आलेला नाही, तर त्याला बघते जाऊन कुठे आहे तो. अरे 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 हे कुठली पद्धतीची आंघोळ आहे तुझी. अरे वो पूरा पब्लिक तो खड़े है, इसके लिए कोने में आके नहा रहा है. म्हणजे तू काय पोरकी बिरकी आहे का अजून आंघोळ करतो. नहीं लड़के तो क्या ऊपर सब लड़के लोग देख रहे हो, गावकरी सब देख रहे हैं. याची चुट्टी बघा काय रे, चिंपॅन्जी गोरीला कसं दिसायला लागलं रे. बाल सीधा कर देते, निहाला था ना इसका सीधा हो गया. अरे 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 बायांनी लाजवत येतं, गडी माणूस लाजायला लागला. तर मित्रांनो आमची आंघोळ आता होऊन जाणार आहे, तर आम्ही जाणार आहे त्याच्यानंतर जेवण करायला आणि तुम्हाला दाखवणार आहे जेवण मध्ये काय बनलेलं आहे. तर तुम्ही व्हिडिओला असंच कंटिन्यू करा. दोस्तों फाइनली मैं नहा धोआ के हो गया, आप देख सकते हो फ्रेश हो गया. मगर मेरी बाइक को अभी कपड़े धो रही, मैं आपको दिखाता हूँ. हे बाइक को काय करते, इथं जेवण बनवायला लागले. दिसत नाही ना तुला, कपडे धुता एवढे उन्हात आणायचे आणि मजा करतो काय. चल मैं जा रहा खाने का, जाऊ क्या. हा जा घेऊन घे एकटा एकटा. तर मित्रांनो मी चाललो तर जेवासाठी. तुम्हाला बघतो आता जेवण मध्ये दाखवतो तुम्ही लोकांना काय बनला इकडे कंपनी मध्ये आज आमचा. सर्व जेवायला बसले आपले भाऊ मित्र. काय रे, का बनवता रे. दाल भात मस्त एकदम नंबर 1. दाल भात, वाह वाह वाह. ये दाल है क्या, दाल है और ये मस्त बिर्याणी वाले भात आहे आणि यहाँ पे पूनम मावशी काय सांगता. हे बघा जेवासाठी प्लेट घेतले, लाईन मध्ये थांबायचं बरं. अक्का मोची आहे, हे बी मतलब लावणी वगैरे करते. तर मित्रांनो माझी बायकोला मी सोडलं, आता जेवण घेतो, नंतर तुम्हाला भेटतो. आता लय भूक लागली मला. तो दोस्तों फाइनली मैंने खाना ले लिया है, देखो ये खाना ले. और इधर ही बैठना हम लोग को, इधर ही जगह नहीं है ठीक से ना, तो इधर ही बैठ के खा लेंगे, उसमें कोई दिक्कत नहीं. इंसान ही है, जमीन से जुड़े हुए इंसान है, जमीन पे ही खा लेंगे. देखो बाकी सब आगे का नजारा देखो इतना गंदा है, पर क्या करे, खाना पड़ता है, घर छोड़ के आए हैं. और कैसा दोस्तों दिवाली में तो हम लोग घर पे है नहीं, अभी बाहर ही निकले. तो दिवाली में सब अपने घर वाले साथ में दिवाली मनाएंगे, मगर हम लोग थोड़ा सा अपने घर से दूरी है,
तो थोड़ा अफसोस अच्छा नहीं लग रहा, मतलब कि घर वाले से इतना दूर है, हम भी कमाने खाने आए, पर क्या करना पड़ा दोस्तों, कमाने के लिए कुछ ना कुछ तो करना ही पडता है। तो दोस्तों मैं खाना खाता हूँ, मैं आपसे मिलता हूँ थोड़ी देर से। तर फायनली मित्रांनो माझे कपडे धुवून झालेले आहे आणि मला एवढा वैताग आला होता कपडे धुवून, आणि मी जॅकला ओरडून म्हटले की तू तुझे कपडे पिळायला येणार तर तुझे सगळे कपडे जे आहे ना तर मी फेकून टाकणार आणि परत तुला धुवायची बारी येणार। तर बिचारा जेवण करत होता मस्त ना, आला ना कपडे पिळायला आणि बघा हे पिळायला लागला है की नाही रे। नहीं एक खाने से उठा दी मेरे को, बोलती कपड़े धोने तो कपड़े सब फेंक दूंगी, इसके लिए आना पड़ेगा कपड़े पिलने के लिए। तो सारे कपड़े अरे बापरे, इतने सारे पिळे म्हणजे धुतले मीच ना, फक्त पिळायला आला ना। हाँ तो क्या हो गया, तो पिला ना, मैं ऐसा पिला ना, उसमें क्या हो गया? काय नाही, कपडे फेकण्याच्या भीतीमुळे नाही आला ते, फक्त माझी आवाज ऐकून आला, त्याला माहिती आहे माझा संताप किती बेकार आहे। मग मैं नहीं डरता तेरे से, है ना? हाँ मैं नहीं डरता तेरे से। आता कपडे तुला सुकवायचे आहे तेवढे। हाँ का, मैं ठीक है डरता हूँ। हा आता कसं आला लाईनीवर, हा ना, आता बरोबर लाईनीवर आला है ना। आता हे बघ आपल्याला हे कपडे सगळे मस्त पिळायचे आहे, मस्त मोठी दोरी बांधायची, त्याच्यामध्ये तुला लटकून टाकणार मैं कपड़े लटकाएंगे, मेरे को लटकाएगी छुट्टी है ना। मित्रांनो मला तुम्हाला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे। माझा नवरा आता थोडा वेळ झाला, तो मार्केटमध्ये गेला होता चहा प्यासाठी आणि त्याला तिकडे 4-5 लोकांनी बोलवले, आणि म्हणजे बोलवायची पद्धत त्यांची बरोबर नव्हती, म्हणजे आवाज देताना ते हे नाही बोलले की दादा इकडे ये, त्यांची टोनिंग ही होती की ए तमाशगीर इकडे ये ना, अशी म्हणजे त्यांची लँग्वेज ऐकून ना एवढं बेकार वाटलं। तर माझं कैसा दोस्तों, मतलब क्या उनको लोग ने बुलाया, मतलब कि थोड़ा बैड लैंग्वेज यूज किए, मुझे कुछ इतना फर्क नहीं पड़ता एक्चुअली, मैं एक ध्यान नहीं देता लोगों पे, पर मुझे बोलने का मतलब ये है कि मतलब तमाशे वालों को इतना लोग ऐसा गिरा के बात क्यों करते हैं, मतलब हम भी तो इंसान ही है ना, हम दूसरे के साथ चोरी चमारी तो नहीं कर रहे ना, अपना घर बार छोड़ के हम भी तमाशे में अपने साथ में काम करते, सुख का 2 रोटी खाते ना, किसी से झगड़ा ना झंझट। और रही बात दोस्तों मारपीट की, वो लोग 2-3 जन थे, वो लोग मेरे को 10-15 भी मारते तो मैं लोग को 4-5 तो मारता था, सीधी सी बात है, वो तो होता ही इंसान के बीच में, हर कोई मार सकता है। मगर मैं क्या रहा दोस्तों, मैं कमाने आया, मैं क्यों झगड़ा करूँ किससे, आप ही बताओ ना, मेरे को क्या मतलब है। रही बात ये आपका गाँव है, हम आपके गाँव के अंदर आए, तो आप दादागिरी को तो हमको सुन के लेना पड़ेगा। अगर आप एक चमाट भी मार तो मुझे खा के लेना पड़ेगा, क्योंकि आपका गाँव है ना। अगर मैं आपको एक चमाट मारूंगा तो आप पूरे गाँव को लेकर आके मुझे मारने के लिए रेडी हो जाएंगे। पर कैसा दोस्तों, कुछ हालात है, इंसान नहीं कर पाता, इसकी वजह से मुझे अच्छा नहीं लगा वो चीज़ें। तो मेरे भाई को बताया, तो मेरे भाई को बोले अपने ये वीडियो में अपन बताएंगे लोगों को कैसा है, क्योंकि अगर नेक्स्ट टाइम आपके गांव में दिखे तो यार अच्छे से, ऐसा नहीं कि हमको नहीं, कोई भी तमाशे वाले अगर आपका गांव में दिखते हैं ना तो उनका अच्छा नाम लो यार, मतलब अच्छे से बुलाओ उनका, भाई इधर आ जाओ, दादा इकडे, मित्र इकडे, है ना, बहुत सारे शब्द है, ऐसा गंदे बातें से मत बुलाओ की तमाशगिरी इकडे, असं नका बोलो मित्रांनो, लय वाईट वाटलं। मी सांगतो मित्रांनो, आणि तुम्हाला आता मी बाबाला जाऊन विचारतो उद्याचं गाव कुठे आहे ते सांगतो तुम्हाला, तुम्ही असाच व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करा। सांगणार आहे आजचा कार्यक्रम आम्हा कुठे बाबा, आजचा कार्यक्रम ब्राह्मणगावला आहे, सटाणा मालेगाव रोडवर। हा, आणि उद्या आम्ही कुठे येणार ते पण सांगा बाबा। उद्या पावरदेव ना, हा पावरदेवला उद्या आमचा कार्यक्रम। मित्रांनो अगर तुम्ही ब्लॉग बघता आमच्या, तो उद्या पावरगावला या, तिकीट काढून या आणि कार्यक्रम बघा, खूप मजा येणार आहे। मित्रांनो बाबाने सांगितलं उद्या पावरगाव मध्ये आमचा कार्यक्रम आहे, अगर तुम्ही आमचे ब्लॉग बघत असाल ना तर नक्की कार्यक्रम बघायला एकदा, आणि तुम्ही आमचे सबस्क्रायबर असाल तर प्लीज आम्हाला मागे भेटायला बिंदास या, काही टेन्शन ना, आम्हाला बरं वाटेल भेटले का तुम्ही। तर मित्रांनो जे गोष्ट सांगितलं तुम्हाला ते दुसरे गावकरीला जाऊ द्या, ते सोडा होत असतो, असा शहर मध्ये एक ना एक भेटतो आपल्याला, पर काय विषय नाही। मगर ये ब्लॉग आपको कैसा लगा प्लीज कमेंट में बताना। आई होप अगर हमारा ब्लॉग आपको अच्छा लगता रहेगा तो प्लीज वीडियो को लाइक करना, शेयर करना और चैनल को सब्सक्राइब करना। बाय, टेक केयर, मिलते हैं नेक्स्ट ब्लॉग के अंदर।